नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 11वी राज्यशास्त्र पाठ दुसरा स्वातंत्र्य आणि हक्क. याच्या आधीच्या पाठामध्ये आपण राज्य म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, शासन संस्था आणि राज्य यांच्यामध्ये काय फरक आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलाय. आणि आता आपण त्यातलाच दुसरा भाग पाहतोय तो म्हणजे स्वातंत्र्य आणि हक्क. या पाठामध्ये आपल्याला या संकल्पना क्लिअर करायच्या आहेत. लोकशाहीमध्ये नागरिकांना काही हक्क आणि कर्तव्य असतात. आता हक्क म्हणजे काय? हक्क म्हणजे लोकांना शासनामार्फत मिळालेले विशेष अधिकार होय. आणि कर्तव्य म्हणजे आपण देशासाठी काय करायचं असतं किंवा आपण कसं वागलं पाहिजे, ॲज अ नागरिक आपली भूमिका काय असली पाहिजे किंवा आपण देशासाठी काय केलं पाहिजे, त्याला आपण म्हणू शकतो की ती आपली कर्तव्य आहेत. आणि शासनाने आपल्याला जे काही अधिकार, विशेष अधिकार दिलेत त्याला आपण म्हणतो हक्क. जेव्हा या हक्कांचे आणि कर्तव्यांचे रक्षण केले जाते तेव्हा लोकांना स्वातंत्र्य मिळते असे मानले जाते. आणि जेव्हा आपल्या हक्कांचं रक्षण केलं जातं तेव्हा आपल्याला सरकारकडून स्वातंत्र्य आहे, म्हणजे आपल्यावर कुणाचाही दबाव नाहीये. आणि आपण जेव्हा त्या कर्तव्याचं पालन करतो तेव्हा समाजामध्ये एक सुव्यवस्था राखली जाते. आणि त्याच्यामुळेच आपण असं म्हणतो की याच्यामुळे लोकांना एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे, कारण प्रत्येक जण आपल्या हक्कांचं आपल्या कर्तव्यांचं पालन करते आणि प्रत्येकाला आपापले हक्क मिळत आहेत. ठीक आहे. स्वातंत्र्य हे लोकशाहीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. अर्थात लोकशाही आहे म्हणजे त्या ठिकाणी स्वातंत्र्य असलंच पाहिजे. नेक्स्ट आहे स्वातंत्र्य म्हणजे काय? तर स्वातंत्र्य आणि हक्क या पाठात आपण बंधनांचा अभाव, निवडीचे स्वातंत्र्य, अनुकूल परिस्थितीची उपलब्धता आणि सुखप्राप्ती या संदर्भात स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेणार आहोत. तसेच स्वातंत्र्याचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू कोणते आहेत आणि भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. कोणतीही गोष्ट आपण म्हटली तर त्याचं काहीतरी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतंच. तर त्याच प्रकारे स्वातंत्र्याचं पण आहे. ते काय आहे? आपल्याला स्वातंत्र्याचे सकारात्मक पैलू तर माहिती असतील, पण नकारात्मक पैलू आपल्याला कदाचित नव्याने पाहायला मिळतील. स्वातंत्र्य या संकल्पनेचे मुक्तता किंवा स्वराज्य असेही अर्थ असू शकतात. मुक्तता म्हणजेच काय? स्वातंत्र्य. आता आपण आपल्या देशामध्ये आपल्याला हवं ते बोलू शकतो. आपल्याला हवं त्या गोष्टी आपण करू शकतो. अर्थात त्याने इतर नागरिकांना त्रास होऊ नये अशा. पण आपल्याला वाक स्वातंत्र्य आहे म्हणजे आपण काही पण बोलू शकतो किंवा कुणावरही आपण टीका पण करू शकतो. पण याची एक लिमिट असली पाहिजे अर्थात. पण आपल्यावरती कुठलंही बंधन नाहीये या सगळ्याबाबत. आणि स्वराज्य म्हणजे काय? जसं की आपण पाहिलं होतं शिवरायांनी सगळ्यात पहिल्यांदा स्वराज्य ही संकल्पना आणली होती किंवा शहाजीराजांकडून ती आली होती. बट स्वराज्य म्हणजे काय? जनतेचं राज्य. तर स्वातंत्र्य हे पण काय आहे? स्वातंत्र्य कधी मिळतं? जेव्हा ते राज्य जनतेचं असेल, जेव्हा त्याच्यामध्ये जनतेला सगळे हक्क असतील, सगळे अधिकार असतील, तेव्हाच ते स्वराज्य असणार आहे. सो स्वातंत्र्य म्हणजेच काय? त्या ठिकाणी मुक्तता आहे, जनतेला हवं ते करता येऊ शकतं. आणि त्यासोबतच स्वराज्य असं 2 अर्थ त्याचे असू शकतात. स्वतंत्र म्हणजेच काय? मुक्त असणं. गुलामगिरीतून मुक्तता. आता कुठून-कुठून मुक्तता आहे? गुलामगिरीमधून. जुलमी राजवटीतून मुक्तता असेल, परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्तता, हे सगळं म्हणजे काय? स्वातंत्र्य. जसं की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आपला भारत देश 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होता. त्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजेच काय? त्यांची गुलामगिरी आता आपल्यावरती नाहीये. आता आपण स्वतंत्र आहोत. आता आपण कुणाच्याही अ, दबावाखाली नाही आहोत. आपण कुणाच्याही गुलामगिरीखाली नाही आहोत. आपल्यावर कुणीही जुलूम करू शकत नाही. कारण आता आपला देश किंवा आपण प्रत्येक नागरिक, भारतीय नागरिक हा स्वातंत्र्य आहे. सो मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य होय. नेक्स्ट आहे स्वातंत्र्य हे व्यक्तीचे, समाजाचे आणि राष्ट्राचे असते. व्यक्ती विकासासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांनाही स्वातंत्र्य म्हटलं जातं. आता प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्क त्या व्यक्तीला दिलेले असतात. आणि ते देणं किंवा ते त्या व्यक्तीला त्या अधिकारांचा उपयोग करू देणं हे पण एक प्रकारचं काय आहे? स्वातंत्र्य आहे. आता माहीत आहे का तुम्हाला? परकीय सत्तेपासून समाजमुक्त असणं म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य. ठीक आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आपलीच सत्ता आहे किंवा आपल्या देशामध्ये लोकशाही आहे किंवा आपणच आपला प्रतिनिधी निवडून देतोय. म्हणजे हे काय आहे? आपण स्वातंत्र्य आहोत. पण याच्या आधी आपण स्वातंत्र्य नव्हतो. म्हणजेच काय? परकीय एखादी राजवट आपल्यावर हक्क दाखवत होती किंवा आपण त्यांच्या अधिपत्याखाली होतो, आपण त्यांच्या गुलामगिरीखाली होतो. म्हणजे तेव्हा आपण राष्ट्रीय पारतंत्र्यामध्ये होतो. पण आता आपलं राष्ट्र स्वातंत्र्य झालंय. याला आपण काय म्हणू शकतो? राष्ट्रीय स्वातंत्र्य. आपला सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असलेले स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य होय. आता सर्वांगीण विकासामध्ये काय-काय येऊ शकतं? आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे, आपल्याला वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला सभा घ्यायच्या आहेत, आपला एखादा विचार मांडायचा आहे. तर या सगळ्यासाठी जे स्वातंत्र्य मिळालंय त्याला आपण म्हणू शकतो की सर्वांगीण विकासासाठी मिळालेलं स्वातंत्र्य. ठीक आहे. आणि हा राष्ट्रीय स्वातंत्र्य व व्यक्ती स्वातंत्र्यातील फरक आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणजे काय? कुणापासून तरी मुक्तता असणं किंवा कुणाच्या तरी गुलामगिरीपासून मुक्त असणं. आणि
व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला अधिकार मिळणं किंवा हक्क मिळणं. ठीक आहे. सो हा फरक आहे व्यक्ती स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय स्वातंत्र्यामधला. अर्थात आपण असं म्हणू शकतो की जर राष्ट्रीय स्वातंत्र्य नसतं तर व्यक्ती स्वातंत्र्यही नसणार, कारण राष्ट्रीय स्वातंत्र्य नाहीये म्हणजे आपण कुणाच्या तरी गुलामगिरीखाली आहोत. आणि पॉसिबिलिटी आहे की त्या काळामध्ये आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य पण नसावं, कारण अर्थात आपण गुलामगिरीमध्ये आहोत तर आपल्याला गुलामासारखं राहावं लागणार किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसणार आहे. आपण आपला सर्वांगीण विकास त्या पद्धतीने करू शकणार नाही. ठीक आहे. सो त्याच्यामुळे असं होऊ शकतं की ज्या भागामध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्य नाहीये तिथे कदाचित व्यक्ती स्वातंत्र्य पण नसू शकतं. ठीक आहे. आणि आपण उलट असं पण म्हणू शकतो की ज्या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे त्या भागामध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्य असणार. नेक्स्ट आहे स्वातंत्र्याचे स्वरूप. स्वातंत्र्य या संकल्पनेचे स्वरूप समजून घेताना पुढील विचारवंतांची मते आपल्याला अभ्यासावी लागतील. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे थॉमस हॉब्स. यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे. खूप महत्वाचा विचार आहे. तर तुम्हाला याच्यावरती कसं म्हणूया आपण की टिपा लिहावरती क्वेश्चन्स विचारले जातात की त्यांनी असं का म्हटलंय. एखादी कृती करण्यासाठी व्यक्तीवर कोणतीही बंधनं नसणं म्हणजे स्वातंत्र्य. अर्थात स्वातंत्र्य म्हणजे काय, मुक्तता. मुक्तता म्हणजे काय, आपल्यावरती कुणी काहीतरी करण्याची सक्ती नाही करू शकत. आपल्याला कुणाचंही बंधन नसलं, आपल्यावर कुणाचंही बंधन नाही. आपल्याला जे हवंय ते आपण करू शकतो. सो ते आहे मुक्तता, तेच आहे स्वातंत्र्य. सो ते म्हणतात की मनुष्याला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भीती आणि गरज या 2 गोष्टी ज्या आहेत त्या प्रेरणा देतात. आता आपण आपला जेव्हा देश पारतंत्र्यामध्ये होता तेव्हा जे आपण म्हणूया की जे काही सैनिक आहेत ते का लढले, म्हणजे त्यांना का हवं होतं स्वातंत्र्य किंवा जनतेला का हवं होतं स्वातंत्र्य, म्हणजे काय गरज होती. तर भीती होती इंग्रजांची म्हणा किंवा त्यांचे जे काही अन्याय, जुलूम जे काही ते भारतीयांवरती करायचे त्याची भीती होती. आणि दुसरं म्हणजे गरज होती स्वातंत्र्य होण्याची किंवा गरज होती मुक्ततेची किंवा गरज होती त्या सगळ्या बंधनातून बाहेर पडण्याची. सो या 2 गोष्टीमुळे किंवा या 2 गोष्टी ज्या आहेत त्या मनुष्याला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मोटिव्हेट करतात किंवा प्रेरणा देतात. सो त्यांनी बंधनांचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे त्यांना इन शॉर्ट काय सांगायचं आहे, की ज्या ठिकाणी बंधन नाहीये म्हणजेच मुक्तता आहे, म्हणजेच त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे. सो यांचा सिंपल विचार आहे, की स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे आणि ज्या ठिकाणी बंधनांचा अभाव आहे ते म्हणजे स्वातंत्र्य. नेक्स्ट आहे जॉन लॉक. लॉक यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे. अगेन यांचं पण म्हणणं सेमच आहे. नेक्स्ट आहे त्यांनी नैतिकतेच्या आधारे स्वातंत्र्याची संकल्पना मांडली. आता नैतिकतेच्या आधारे कशी मांडली ते आधी आपण बघूया, अर्थ समजून घेऊया. नैतिकदृष्ट्या व्यक्तीने इतरांच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्कास हानी पोहोचवू नये. म्हणजेच काय, नैतिकता म्हणजे काय, एथिक्स. म्हणजे बेसिकली एथिक्सचा मेन पॉइंट काय आहे किंवा मेन थीम काय आहे, की आपल्याला इतरांना कुणालाही त्रास नाही द्यायचा आहे आणि आपलं काम करायचंय, सिंपल. ठीक आहे. एथिक्स म्हणजे काय, कुणालाही त्रास होईल असं आपलं वर्तन नसलं पाहिजे. ते बेसिकली आपण एक नैतिकताचा एक बेस आहे असं आपण म्हणू शकतो. सो व्यक्तीने इतरांच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्कास हानी पोहोचवू नये आणि मग तुम्हाला जे काही स्वतःला स्वातंत्र्य मिळालंय पण आपल्या स्वातंत्र्याचा इतरांना त्रास होता कामा नये, इतरांच्या हक्कांची त्याच्यामुळे पायमल्ली होता कामा नये आणि असं असेल तरच ते स्वातंत्र्य बरोबर आहे. सो प्रत्येकाने समतेच्या तत्वाचे उल्लंघन न करता स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा. आणि त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, प्रत्येक मनुष्याला स्वातंत्र्य राहण्याचा अधिकार आहे, पण त्या मनुष्याने स्वतःचं स्वातंत्र्य जपताना इतरांच्या स्वातंत्र्याला हानी पोहोचवता कामा नये. इतरांच्या स्वातंत्र्याचा पण आदर ठेवला पाहिजे. ठीक आहे. स्वातंत्र्य हे मनुष्याच्या जीवनाचे अभिन्न अंग आहे. अर्थात म्हणजे आपण स्वातंत्र्य असू तरच आपण आपला विकास करू शकतो. याच्या उलट जर आपण पारतंत्र्यामध्ये असू तर आपलं जीवन एक गुलामगिरीप्रमाणे एक जुलमात वगैरे राहू शकतं आणि आपण आपला व्यक्तिगत विकास जो आहे, वैयक्तिक विकास जो आहे किंवा सर्वांगीण विकास जो आहे तो आपण नाही करू शकत. लॉक यांनी स्वातंत्र्याला जास्त महत्त्व दिलं. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्ती विवेकी आहे आणि म्हणून त्यांनी सतसत विवेक बुद्धीने स्वातंत्र्य उपभोगण्याचे समर्थन केले. अर्थात प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की बरोबर काय आहे, चूक काय आहे, आपण काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, नैतिकदृष्ट्या आपण जे वागतोय ते बरोबर आहे का, बरोबर नाहीये का, हे प्रत्येकाला कळतं एका सर्टन एज नंतर. आणि मग त्यामुळेच त्यांनी असं म्हटलंय की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या सतसत विवेक बुद्धीप्रमाणे जे काही स्वातंत्र्य मिळालंय, स्वातंत्र्य तर अधिकार आहेच, नैसर्गिक अधिकार आहेच, पण जे काही स्वातंत्र्य मिळालंय त्याचा उपभोग पण घेता आला पाहिजे. त्याचा कुठलाही निगेटिव्ह परिणाम होता कामा नये समाजामध्ये. ठीक आहे. आणि मग तेच त्यांनी म्हटलंय की जे काही स्वातंत्र्य मिळालंय त्याचा आपल्याला प्रॉपरली उपभोग घेता आला पाहिजे. ठीक आहे. मात्र त्यांना अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना मान्य नव्हती. पण त्यांचं म्हणणं असं होतं की स्वातंत्र्य मिळावं, पण म्हणून सगळ्यांना एकदमच मुक्तता द्यावी का? म्हणजे कुणी पण कुणाशी कसे वागावं अशी इतपत स्वातंत्र्यता नसावी. त्याला एक मर्यादा असावी. त्याच्यामुळे त्यांचा अमर्याद स्वातंत्र्याला विरोध होता. ठीक आहे. त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेमध्ये बंधनांचा अभाव आणि निवडीचे स्वातंत्र्य या 2 तत्वांचा समावेश आहे.
त्यांच्या मते बंधनांचा अभाव आणि निवडीचे स्वातंत्र्य या दोन तत्वांचा समावेश आहे. म्हणजेच काय, की बंधनं नसली पाहिजेत म्हणजे स्वातंत्र्य, पण त्याच्यामध्येही काय निवडायचं म्हणजे कितपत स्वातंत्र्य असलं पाहिजे किंवा आपलं वर्तन कसं निवडायचं आपण हे पण त्याच्यामध्ये आलं पाहिजे. जॉर्ज जॅक्वेस रुसो. रुसो यांनी स्वातंत्र्याचा सामूहिक दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे किंवा विचार केलेला आहे. त्यांच्या मते व्यक्तीने संपूर्ण समाजाच्या हितासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना समाजातील व्यक्तीला वर्गव्यवस्था आणि विषमतेतून स्वातंत्र्य देणारी आहे. यांचा विचार थोडासा वेगळा आहे. आतापर्यंत आपण हेच पाहतोय, की स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक अधिकार आहे. पण यांच्या मते व्यक्तीला जर एखादी व्यक्ती आहे, तर तिने समाजासाठी किंवा समाजाच्या हितासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. आणि जर प्रत्येकाने असं केलं, तर प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळेल. प्रत्येक व्यक्ती नैतिकदृष्ट्या वर्तन करू शकेल. कुणालाही कुणाच्याही स्वातंत्र्यामुळे त्रास होणार नाही. ठीक आहे. त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना समाजातील व्यक्तीला वर्गव्यवस्था आणि विषमतेपासून स्वातंत्र्य देणारी आहे. त्यांच्यामध्ये फक्त स्वातंत्र्य मिळून उपयोग नाहीये, तर विषमतेपासून हे जे उच्च-नीचपणा आहे किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत वर्गव्यवस्था म्हणजे आपण याचं एक्झाम्पल घेऊ शकतो, की जो जास्त श्रीमंत आहे तो श्रीमंत, जो गरीब तो गरीब. मग ज्यांच्याकडे जास्त उत्पन्नाची साधनं आहेत, तर ते लोकं ज्यांच्याकडे कमी उत्पन्नाची साधने आहेत त्यांचं शोषण करतात आणि याच्यामुळे वर्गव्यवस्था निर्माण होते. असं आपण कार्ल मार्क्सच्या सिद्धांतामध्ये पाहिलेलं आहे. ही जी काही वर्गव्यवस्था असते समाजामध्ये, तर त्यापासून व्यक्तींना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्यांच्या मते विषमता हा स्वातंत्र्य प्राप्तीतील अडथळा आहे. आणि त्यांच्या मते एक हा नवीन विचार आपल्याला पाहायला मिळतोय, की स्वातंत्र्य तर एका प्रत्येक व्यक्तीला मिळालं पाहिजे. पण कशा-कशापासून? समाजामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे म्हणजे माणसं-माणसांमध्ये भेदभाव आहे, खूप वर्गव्यवस्था असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्या विषमतेपासून पण तर स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. तसेच नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे निर्माण झालेली जे काही अडथळा आहे, त्यातून व्यक्तीला मुक्तता मिळणं गरजेचं आहे आणि हे एक प्रकारचं खरं स्वातंत्र्य आहे. ही अडथळे कोणत्या प्रकारची आहेत? तर व्यक्तीला सार्वजनिक हिताचा विचार करण्यास रोखणारे अडथळे आणि दुसरं म्हणजे समाजामधील जे काही विषमते आहेत, त्यामुळे होणारे अडथळे आणि कदाचित आज पण समाजामध्ये आपण असं म्हणू शकतो, की यातले बरेचसे अडथळे अजूनही आहेत. ठीक आहे. त्यांचे 2 विचार आहेत. एक तर पहिला विचार म्हणजे म्हणजे माणसाने स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या हिताचा विचार केला पाहिजे आणि दुसरं म्हणजे विषमतेमुळे जे काही अडथळे निर्माण होतात माणसाच्या अ, स्वातंत्र्यामध्ये, तर ते दूर केले पाहिजेत. असे यांचे 2 विचार आहेत. ते जिनिव्हन तत्त्वज्ञ होते जॅक्सन रुसो. त्यानंतर दुसरं आहे रुसो यांच्या मते, मनुष्य हा जन्मतःच स्वतंत्र आहे. परंतु तो सर्वत्र शृंखलांमध्ये बंदिस्त आहे. म्हणजे अर्थात माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून तो स्वतंत्र आहे. जेव्हापासून त्याच्या आईची नाळ कापली जाते, तेव्हापासून तो ॲज अ इंडिपेंडंट ॲनिमलच आहे. पण अर्थात तो बऱ्याचशा गोष्टींसाठी इतरांवरती डिपेंड असतो. पण तो जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो जरी स्वतंत्र असला तरी पण तो अनेक शृंखलांमध्ये बंदिस्त आहे. म्हणजे अनेक गोष्टींचं त्याच्यावरती आपण असं म्हणूया, की बंदिस्त आहे तो त्या गोष्टींमध्ये. तो मुक्त नाहीये. त्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य नाहीये. असे रुसो यांचे मत आहे. त्यांचा जन्म जिनिव्हामध्ये झाला आणि त्यांना फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक असं पण म्हटलं जातं. रुसो आणि हॉब्स रुसो यांनी हॉब्स आणि लॉक प्रमाणे स्वातंत्र्याला नैसर्गिक अधिकार मानला नाही. ते आपण आत्ताच पाहिलं, की त्यांचं म्हणणं आहे, की माणूस जन्माला आल्यापासून स्वातंत्र्य आहेच. त्याला अजून काय नैसर्गिक अधिकार मानायचा? तो स्वातंत्र्य तर आहेच. ठीक आहे. त्यांचं असं काही स्पष्ट मत नाहीये, की ते नैसर्गिक अधिकार आहे वगैरे. समाज एकत्रित येऊन नागरिकांच्या जीविताचे व हिताचे संरक्षण करतो आणि म्हणून रूस यांनी सामाजिक विषमतेपासून मुक्ततेच्या स्वातंत्र्यावरती भर दिला. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की माणूस हा जन्माला आल्यापासून स्वातंत्र्य आहे. त्याच्यामध्ये अजून नैसर्गिक अधिकार वगैरे असल्या गोष्टी न घेता माणसाने जर समाजाच्या हितासाठी काम केलं किंवा विषमता नष्ट करण्यासाठी काम केलं, तर ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आहे. आणि त्यांच्या मते स्वातंत्र्याच्या संकल्पनेमध्ये पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आणि अनुकूल परिस्थितीची उपलब्धता महत्वाची आहे. म्हणजे त्यांच्या मते स्वातंत्र्य म्हणजे काय? तर आपल्यासमोर जर काही ऑप्शन्स आहेत, म्हणजे आपल्यासमोर पर्याय असणं, त्याला आपण स्वातंत्र्यता म्हणतोय. कारण कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि आपण ते केलं, ते स्वातंत्र्य नाहीये. तर आपल्यासमोर पर्याय असणं, आपल्याकडे निवडीचे स्वातंत्र्य असलं, जे आपल्याला हवं आहे ते आपण करू शकतो. असं जर असेल, तर ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आहे. आपल्या आसपास अनुकूल परिस्थिती असणं, जे आपण निवडलंय ते करण्यासाठी, ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आहे. जेरेमी बॅन्थॅम किंवा बेनथॅम तुम्ही याचा उच्चार जसा हवा तसा करू शकता. जेरेमी बेनथॅम यांनी सुखप्राप्तीच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट केला आहे. अजून एक नवीन विचार आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने स्वातंत्र्य आणि सुख यांचा परस्पराशी संबंध जोडला आहे. म्हणजे अर्थात ज्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे त्या ठिकाणी सुख असणार. याचं कारण असं आहे, की आपल्याला आपले निर्णय स्वतः घेता येतात किंवा आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. जर आपण पारतंत्र्यामध्ये असू किंवा कुणाच्याही गुलामीगिरीमध्ये असू, तर आपण आपले निर्णय नाही घेऊ शकत. म्हणजे अर्थात आपण सुखी नसू शकतो. ठीक आहे. सुख प्राप्त होण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी स्वतंत्रता आवश्यक आहे, असा त्यांचा विचार आहे.
बट अर्थात हा प्रत्येक ठिकाणी लागू पडेल असं आपण नाही म्हणू शकत. बट ठीक आहे, त्यांचा हा विचार आहे. सो जेरेमी बेंथॅमच्या विचारामध्ये अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा मूलमंत्र आहे आणि यास नकारात्मक स्वातंत्र्य असं म्हटलं जाते अर्थात. कारण आपण सुख आणि स्वातंत्र्य या दोनच गोष्टींचा फक्त संबंध नाही लावू शकत. त्याच्यामध्ये अजून बरेचसे फॅक्टर्स पण इन्क्लूड होऊ शकतात. सो जेरेमी बॅन्थम हे एक ब्रिटिश तत्वज्ञ होते. नेक्स्ट आहे जॉन स्टुअर्ट मिल. सो मिल यांनी स्वातंत्र्याच्या संकल्पनेमध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे आणि राज्याच्या अमर्यादित अंकुशाला विरोध केलेला आहे. सो त्यांची संकल्पना म्हणजे काय, तर स्वतःवर म्हणजे व्यक्तीचा स्वतःवरती, स्वतःच्या शरीरावरती आणि बुद्धीवरती संपूर्ण अधिकार आहे. म्हणजे अर्थात प्रत्येक व्यक्तीचा स्वतःच्या शरीरावरती नियंत्रण असलं पाहिजे, स्वतःच्या बुद्धीवरती अधिकार असला पाहिजे. म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य हे हे त्या त्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी होतं. समाज किंवा इतर कुठली व्यक्ती असं काही त्यांनी इन्क्लूड नाही केलं. त्यांनी फक्त ती व्यक्ती आणि तिची बुद्धी किंवा तिचं शरीर याच्यावरतीच त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. मिलचे स्वातंत्र्यावरचे मुद्दे आजही समर्पक आहेत आणि त्यांच्या स्वातंत्र्यविषयक विचार ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. हा अजून एक नवीन विचार आहे की व्यक्तीचं स्वतःचं पण स्वातंत्र्य असतं, की जर आपण आपल्या शरीरावरती, आपल्या बुद्धीवरती जर आपला पूर्ण अधिकार आहे, तर अर्थात आपण कुठलंही अनैतिक काम असं करणार नाही किंवा अनैतिक आपल्या हातून काही घडणार नाही. त्याच्यामुळे समाजाचं हित पण राखलं जाईल आणि अर्थात आपल्या बुद्धीवरती आपलं नियंत्रण आहे, आपल्या शरीरावरती आहे. म्हणजे आपण स्वतःसाठी स्वातंत्र्य अ, जे काय आहे तर ते आपण त्याचा प्रॉपरली उपभोग घेणार आहोत किंवा त्याचा प्रॉपरली उपयोग करणार आहोत. आपण त्याचा गैरफायदा नाही घेणार. ठीक आहे. जे सकारात्मक स्वातंत्र्य आपल्याला इथून पाहायला मिळू शकतं. सो जॉन स्टुअर्ट मिल हे ब्रिटिश तत्वज्ञ होते. स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना. इसाया बर्लिन यांनी 1958 मध्ये प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना म्हणजे टू कॉन्सेप्ट्स ऑफ लिबर्टी या निबंधामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक स्वातंत्र्य या दोन संकल्पना मांडलेल्या आहेत. तर इसाया बर्लिन हे रशियन ब्रिटिश तत्वज्ञ आहेत आणि इतिहासतज्ञ आहेत. सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आधुनिक उदारमतवादी प्रणालीमधून घडलेली आहे आणि नकारात्मक म्हणजे काय, तर अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या दोन प्रणालींच्या प्रभावातून घडलेली आहे. हे काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. तर आता आपण जस्ट सुरुवात करतो याला, त्याच्यामुळे थोडंसं अवघड वाटू शकतं. तर सकारात्मक स्वातंत्र्य कुठून घेतलेलं आहे, आधुनिक उदारमतवादी विचारप्रणालीमधून आणि नकारात्मक घेतलेला आहे अभिजात उदारमतवाद आणि एक मिनिट सगळं सिलेक्ट झालं. हा आणि दुसरं आहे ते म्हणजे नव उदारमतवाद. ठीक आहे. सो इसाया बर्लिन यांच्या मते स्वातंत्र्य हे बंधविरहित असते. सगळ्यांचं तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यांचं मत हेच आहे की स्वातंत्र्य हे बंधनांपासून विरहित असलं पाहिजे किंवा स्वातंत्र्य हा नैसर्गिक अधिकार आहे. व्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे. समाजामध्ये पण व्यक्तीने कुणालाही त्रास होऊ नये किंवा कुणाच्याही इतरांच्या स्वातंत्र्याचा अधिकारांची पायमल्ली होऊ नये असं वर्तन ठेवलं पाहिजे. ठीक आहे. आता इथे जर आपण ज्या काही संकल्पना बघितल्या त्यांचा अर्थ आपण आता बघतोय की उदारमतवाद ही एक राजकीय विचारधारा आहे. व्यक्तिवाद हा या विचारधारेच्या गाभाशी आहे. व्यक्तिवाद, विवेकवाद, स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुता ही उदारमतवादाची मूल्ये आहेत. उदारमतवाद म्हणजेच काय, की याच्यामध्ये व्यक्ती ने कसं असलं पाहिजे, विवेक कसा असला पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, स्वातंत्र्य काय आहे, न्याय काय आहे, सहिष्णुता वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. हे झालं उदारमतवाद की ज्याच्यावरती आधारित आहे आपलं सकारात्मक स्वातंत्र्य. ठीक आहे. नेक्स्ट आपण दोन अजून गोष्टी पाहिल्या होत्या, अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद. अभिजात उदारमतवाद म्हणजे काय, की किमान शासन म्हणजेच काय, यात सरकारी हस्तक्षेप हा कायदा आणि सुव्यवस्था तसेच वैयक्तिक सुरक्षितता यांपुरता मर्यादित असतो. म्हणजेच काय, की याच्यामध्ये फक्त जे कायदा आहे, सुव्यवस्था आहे, जे वैयक्तिक स्वातंत्र्य सुरक्षितता आहे इथपर्यंत स्वातंत्र्य मर्यादित आहे. आता नेक्स्ट आहे आधुनिक उदारमतवाद म्हणजे काय, तर राज्याला व्यक्तीच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्यास दिलेली मान्यता होय. म्हणजेच काय, की एक राज्य जे आहे आपलं, आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, आपण भारतामध्ये राहतोय. सो राज्याला व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिलाय किंवा मान्यता दिली आहे. म्हणजेच काय, राज्य जर एखाद्या व्यक्तीसाठी किंवा व्यक्ती समूहासाठी किंवा लोकांसाठी इन जनरल जनतेसाठी काही धोरणं आणू इच्छित आहे, त्यांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी, तर तसं राज्य करू शकतं. म्हणजेच काय, राज्य थोडक्यात काय करते, की मानवी जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्याला मान्यता दिलेली आहे आणि ते तसं करू शकतं वेगळ्या धोरणांसाठी, निर्णयांसाठी. ठीक आहे. सो राज्य संस्था कल्याणकारी धोरणांद्वारे सामाजिक विषमता दूर करून आणि त्याद्वारे लोकांचे स्वातंत्र्य राखण्यासाठी व त्याचा विचार करण्यासाठी योगदान देऊ शकतं. सो त्याला आपण म्हणणार आहोत की हे काय आहे, एक प्रकारचं आधुनिक उदारमतवाद आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे
राज्य ओके, ठीक आहे. आता आपण नव उदारमतवाद पाहूया. सो नव उदारमतवाद मुक्त बाजारपेठ व मुक्त व्यापार याचा पुरस्कर्ता आहे. याच्या आधी जर आपण पाहिलं तर मुक्त बाजारपेठ वगैरे असं काही नव्हतं. म्हणजेच काय, की भारतामधले लोकं फक्त भारतामध्ये व्यापार वगैरे सगळं करू शकतात. ते बाहेरच्या देशांशी नाही करू शकत. असं थोडक्यात आपण त्याचा एक अंदाज लावू शकतो. ठीक आहे. पण त्याच्यानंतर असं झालं, की भारतामधले लोकं जगाशी व्यापार करू शकतात. सो ती एक मुक्त बाजारपेठ बनली. किंवा कुठल्याही देशामध्ये लोकं भारतामध्ये येऊन बाजारपेठ करू शकतात. भारत बाहेरच्या देशांकडे इम्पोर्ट करू शकतो. सो बेसिकली ही एक पूर्ण एक संपूर्ण जग एक बाजारपेठ बनली. त्याला आपण म्हणतो मुक्त बाजारपेठ. आणि मुक्त व्यापार. खासगीकरण झालं, कल्याणकारी योजनांच्या खर्चामध्ये कपात झाली, खासगी कॉर्पोरेट कंपन्यांना कमी दरामध्ये म्हणजे सॉरी खासगी कॉर्पोरेट कंपन्यांना करात विशेष सवलत, म्हणजे त्यांना आता टॅक्स कमी होऊ लागला, विशेष सवलत त्यांना मिळू लागली. आणि हे सगळं कशामध्ये येतं? नव उदारमतवादामध्ये. पण त्यांनी याला म्हटलेलं आहे नकारात्मक स्वातंत्र्य. का बरं? आता आपण बघूया. नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या दोन प्रणालींमधून उदयास आली. जे.एस. मिल, इसाया बर्लिन, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक या विचारवंतांच्या लेखनामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडलेली आहे. आता नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय, की स्वातंत्र्यावरील सर्व बंधनांना नाकारते. म्हणजेच काय, की स्वातंत्र्य दिलंय, ठीक आहे. पण त्याच्यावरती काही बंधन आहेत, की एवढं स्वातंत्र्य, तेवढं स्वातंत्र्य किंवा त्याच्यामध्ये पण हे नाही करायचं, काही बंधने अजून असतील. तर ती बंधनं एक्सेप्टेबल नाहीयेत, ती बंधनं ते लोकं नाकारतायत. म्हणजेच काय, की राज्यसंस्थेने व्यक्तींच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्यास नकारात्मक स्वातंत्र्य विरोध करते. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की राज्यसंस्थेने व्यक्तींच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये हस्तक्षेप नाही केला पाहिजे. म्हणजेच काय, की राज्यसंस्था जे काही सामाजिक, आर्थिक व्यवहार करत आहेत, तर ते व्यवहारामध्ये हस्तक्षेप करत नाही. हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य ठरते. म्हणजे आपण भलेही व्यक्तींनी सगळ्यांना म्हणजे व्यक्तींच्या जीवनामध्ये राज्यसंस्थेला येण्याचे अधिकार मान्य केलेले आहेत. पण सामाजिक व्यवहारामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये राज्यसंस्था हस्तक्षेप नाही करू शकत. म्हणजे लिमिट दिलंय, की कुठपर्यंत तुम्ही हस्तक्षेप करू शकता किंवा कुठपर्यंत तुम्हाला ते हस्तक्षेप करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याला काहीतरी बंधनं दिलीत, काहीतरी लिमिट दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे स्वातंत्र्य हे पूर्णतः असं सगळ्यांनाच मुक्त सोडायचं असं नाहीये. तर त्याला काही लिमिटेशन्स आहेत. कारण समाजामध्ये प्रत्येकाच्या अधिकारांचं, हक्काचं जतन व्हावं किंवा काय म्हणूया आपण, ते हक्क नाकारले जाऊ नयेत किंवा त्याचा कुठेही दुष्परिणाम होऊ नये किंवा गैरवापर होऊ नये. त्या सगळ्यासाठी काही हक्कांवरती, काही अधिकारांवरती बंधनं घालण्यात आलेली आहेत. आता नेक्स्ट आहे, की व्यक्ती स्वातंत्र्यामुळे ब बंधनांमुळे व्यक्ती स्वातंत्र्य बंधनांमुळे धोक्यात येतं. आणि मग यासाठीच धाक, दहशत, जबरदस्ती, राज्यसंस्थेचा हस्तक्षेप यांना ही संकल्पना विरोध करते. आता विचाराचे स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार आहे. जेरेमी बॅन्थम यांनी नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. व्यक्तीला आपले हित चांगले समजते आणि त्यामुळे राज्याने त्यामध्ये अडथळे आणू नयेत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं. एकतर बेंथम यांचं म्हणणं काय होतं, की सुख असेल, म्हणजे ज्या ठिकाणी सुख आहे, आय मीन सॉरी, ज्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे, तर ते त्या ठिकाणी सुख मिळणार आहे किंवा सुख प्राप्त होण्यासाठी स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. मग त्यांचं हेच म्हणणं आहे, की प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं हित काय आहे तर ते कळतं. मग राज्याने त्याच्यामध्ये हस्तक्षेप घेऊन बिनकामाचे अडथळे आणायचे नाही, असं त्यांचं तत्व त्यांनी मांडलं होतं. मॅन्युअल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथामध्ये त्यांनी मुक्त आर्थिक व्यवहार हे तत्व मांडलेलं आहे. त्यांच्याप्रमाणे जे.एस. मिल आणि ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना जी आहे तर ती मांडण्यात आलेली आहे. मिलने सामाजिक राजकीय व्यवस्थेच्या हस्तक्षेपापासून स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजे जे काही स्वातंत्र्य दिलंय तर ते लिमिटमध्ये त्याचं पण संरक्षण केलं पाहिजे. ते खूप बियॉन्ड एक्सटेंड जाता कामा नये. ते जेवढं आहे त्याच्यामुळे सगळ्यांचे अधिकार पण सांभाळले गेले पाहिजेत. याशिवाय मिल यांनी विचार स्वातंत्र्य व कृती स्वातंत्र्य यांतील देखील संबंध जो आहे तो स्पष्ट केला. विचार स्वातंत्र्य म्हणजे काय आणि कृती स्वातंत्र्य म्हणजे काय? व्यक्तीच्या विकासासाठी मिलने व्यक्ती स्वातंत्र्याचा पण पुरस्कार केलेला आहे, पण तो कशामध्ये? नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये. ठीक आहे. परंतु त्यांनी स्वातंत्र्याच्या परिणामाचे मोजमाप देखील केलेलं आहे. म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीला स्वातंत्र्य दिलंय, पण ते कितपत देणं योग्य आहे किंवा त्याच्यावरती कुठली बंधनं घातली पाहिजेत, हे सगळं पण त्याच्यामध्ये आहे. त्यांच्या मते कोणत्याही कृतीचा व्यक्तीपेक्षा समाजावरती गुणात्मक परिणाम अधिक होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने काहीतरी कृती केली, तर त्या कृतीचा परिणाम समाजावरती अर्थात होणार आहे. कारण व्यक्ती समाजामध्ये राहतो किंवा माणूस हा समाजामध्ये राहतो. त्याच्यामुळे तो व्यक्ती जे काही करेल त्या सगळ्याचा समाजावरती पण परिणाम होतोय. सो इव्हन त्या माणसाला काही पण करण्याचं कृती स्वातंत्र्य असलं, तरी पण तो व्यक्ती जाऊन कुठेही दंगली करू शकत नाही किंवा कुठेही उगाचच काही पण कोणाला पण त्रास दे वगैरे असं करू शकत नाही. तेवढं कृती स्वातंत्र्य नाहीये. म्हणजे याच्यावरती काहीतरी बंधनं आहेत. ठीक आहे. सो अशा परिस्थितीमध्ये मिलने नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना नाकारली
आणि म्हणून मिलचीच नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना इसाया बर्लिनपेक्षा वेगळी आहे. इसाया बर्लिन यांच्या मते, आता दोघांचं या ठिकाणी मत वेगळं आहे, की कृती करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य होय आणि या तत्वानुसार कृती दुय्यम ठरते आणि कृती करण्याची संधी जास्त महत्वाची ठरते. या तत्वानुसार कृतीचा परिणाम महत्वाचा ठरत नाही, तर त्यामुळे त्याचे मोजमापही केले जात नाही. यांचं असं म्हणणं आहे की परिणाम महत्वाचा ठरत नाही, पण मिलचं म्हणणं होतं की परिणामच महत्वाचा आहे किंवा समाजावरती त्याचाच जास्त परिणाम होणार आहे किंवा जे काही रिझल्ट आहे त्याचा जास्त परिणाम होणार आहे. त्यामुळे ही संकल्पना गुणवत्तेला महत्त्व देत नाही. कोणती? इसाया बर्लिन यांची संकल्पना. उदाहरणार्थ ही संकल्पना स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण घेणं, नोकरी घेणं, उपासमार सहन करणं या 3 गोष्टींमध्ये गुणात्मक फरक करत नाही. म्हणजेच काय, की त्यांच्या मते कृतीच्या परिणामापेक्षा कृतीची संधी मिळणं महत्त्वाचं आहे. म्हणजे परिणाम तर नंतर बघता येतील, परिणामांचा प्रश्न नाहीये. पण ती कृती करण्यासाठी संधी मिळणं हा पण प्रश्न आहे किंवा हा मेन मुद्दा आहे त्यांच्या मते. ठीक आहे. इसाया बर्लिन यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची पुढील वैशिष्ट्ये नोंदवलेली आहेत. लेट अस सी कोणती वैशिष्ट्ये आहेत? एकतर पहिल्यांदा असं आहे, की इसाया बर्लिन यांनी काय म्हटलंय, की व्यक्तीला पर्याय निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. पर्याय निवडीवरती बंधन असू नयेत. म्हणजे व्यक्तीसमोर ऑप्शन्स असले पाहिजेत, पर्याय असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही त्याच्यावरती कुठली बंधनं लादता कामा नयेत. कारण त्या व्यक्तीकडे स्वातंत्र्य आहे म्हणजे त्याला ते पर्याय पण निवडता आले पाहिजेत. ठीक आहे. सो त्यांचं असं म्हणणं आहे, की त्याच्यावर कुठली बंधनं नसली पाहिजेत आणि अशा अडथळ्यांसाठी विरोध हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट आहे नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना नव उदारमतवादी विचारांवरती आधारित आहे. हे आपण ऑलरेडी पाहिलं. फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक आणि यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट केली. फ्रेडरिक हायेक हे नव उदारमतवादी विचारांचे होते. नेक्स्ट आहे ते व्यक्तिवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा अडथळा नसल्याची स्थिती असे वर्णन केलं आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? अडथळा नाही. अडथळा नाही म्हणजे मुक्तता, म्हणजेच कुठल्याही प्रकारची बंधनं नसणं. ठीक आहे. आर्थिक व्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी पुरस्कार केला. त्याचबरोबर व्यक्ती जीवनातील राज्याचा हस्तक्षेप अमान्य केला. त्यांच्या मते आर्थिक स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे आणि खऱ्या स्वातंत्र्यावर नियंत्रण पण असलं पाहिजे आणि बंधने पण असली पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की स्वातंत्र्यावरती बंधने असली पाहिजेत. रॉबर्ट नॉझिक हे नव उदारमतवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या मते व्यक्तीला मान्य नसलेली बंधनं त्यांच्यावरती लादली गेली की व्यक्तीचे स्वातंत्र्य अडचणीत येते. म्हणजे अर्थात आपल्याला स्वातंत्र्य दिलंय आणि आपल्यावरती अशी बंधनं लादली गेली की जे आपल्याला मान्यच नाहीयेत. मग ते स्वातंत्र्य राहणार का? नाही राहणार. म्हणजे त्याच्यामुळे स्वातंत्र्यावरती आता अडचणी आल्या किंवा ते स्वातंत्र्य आता पूर्णतः स्वातंत्र्य नाहीये. ठीक आहे. सो त्यामुळे स्वातंत्र्य बंधनापासून सुरक्षित ठेवले पाहिजे. म्हणजे अशी बंधनं नाही लादली पाहिजेत की जी त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरतीच अडचणी निर्माण करतील किंवा ती त्याला मान्यच नाहीयेत. अशी बंधनं नसली पाहिजेत. ठीक आहे. राज्य, समाज आणि आर्थिक बंधनामधून व्यक्ती स्वातंत्र्य असावी अशी भूमिका त्यांची होती. इसाया बर्लिन यांचे नकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे विधान, मी कोणत्याही व्यक्तीचा गुलाम नाही. इसाया बर्लिन यांचे सकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे विधान, मीच माझा मालक आहे. नकारात्मक मध्ये काय येते, मी कुठल्याही व्यक्तीचा गुलाम नाही. म्हणजे माझ्यावरती कुठलीही बंधनं नाहीयेत. आणि सकारात्मक मध्ये काय येते, की मीच माझा मालक म्हणजे मला पूर्णतः स्वातंत्र्य आहे. मी काय केलं पाहिजे किंवा कृती स्वातंत्र्य असेल, विचार स्वातंत्र्य आहे. या सगळ्याबद्दल मला स्वातंत्र्य आहे. आता सकारात्मक स्वातंत्र्य. सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार मुख्यत्वे करून रुसो आणि हर्बर्ट मार्क्यूस यांनी केला. सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना आधुनिक उदारमतवादातून उदयास आलेली आहे. नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पनेतून स्वातंत्र्याची संकल्पना परिपूर्ण होत नाही. त्याच्यामध्ये काय सांगितले की स्वातंत्र्यावरती पण काहीतरी बंधन असली पाहिजेत, पण ती बंधनं जी आहेत तर ती स्वातंत्र्यावरती अडथळे आणणारी नसली पाहिजेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे आधुनिक उदारमतवादाची स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुभाव आणि सामूहिक हित या संकल्पनामधून सहसंबंध असल्याचा विचार मांडला आणि ते असेही म्हणतात की स्वातंत्र्याचा परिणाम समता आणि न्यायावरती होतो. अर्थात होतो. स्वातंत्र्यावरती जर कुठलीही बंधनं नसतील तर त्याच्यामुळे ते स्वातंत्र्य जास्त म्हणजे स्वातंत्र्यावरती कुठलीही बंधनं नाहीये तर त्याच्यामुळे न्याय मिळणार नाही किंवा प्रत्येकजण कसाही वागू लागेल किंवा कुठलीही समानता राहणार नाही. ओके. नेक्स्ट आहे सकारात्मक स्वातंत्र्यानुसार कायदा व्यक्तीला मार्गदर्शन करतो. ठीक आहे. अर्थात सो कायद्याच्या मदतीने व्यक्तीचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. रुसो यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे कारण त्यांच्या मते नैतिक कायद्यांच्या पालनातून म्हणजे जर आपण नैतिक कायदे जे आहेत त्यांचं जर आपण पालन केलं तर त्या व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य मिळू शकतं आणि अर्थात ते स्वातंत्र्य सकारात्मक असणार आहे. त्याच्यावरती बंधनं नसणार आहेत. ठीक आहे. त्यांनी समाजाच्या विवेकपूर्ण सामूहिक इच्छांचाही स्वीकार केला. राज्य ही एक सार्वभौम सत्ता आहे जी सामूहिक
या संकल्पनेचे प्रतिनिधित्व करते. म्हणजेच काय, सामूहिक इच्छा, ह्या इज इक्वल टू इच्छा. ठीक आहे. म्हणूनच ते व्यक्तीवरील राज्याचे नियंत्रण जे आहे तर ते मान्य करतात. म्हणजे त्यांना ठीक आहे की व्यक्तीवर राज्याचं नियंत्रण असलं पाहिजे, तरच राज्य व्यक्तींच्या विकासाबद्दल विचार करू शकतो. ठीक आहे. बट ते एका लिमिट पर्यंत असलं पाहिजे. आणि म्हणून राज्याने व्यक्तीवरती बंधने घालावीत या विचारांचे पण ते समर्थन करतात. कोण? रुसू. आणि सो बेसिकली रुसो यांचं काय म्हणणं आहे की व्यक्तीने नियंत्रण ठेवलं पाहिजे, सॉरी, राज्याने नियंत्रण ठेवलं पाहिजे व्यक्तीवरती, म्हणजे राज्य व्यक्तींवरती बंधनं पण घालू शकतात. हर्बर्ट मार्क्यूस हे नव मार्क्सवादी विचारवंत होते आणि त्यांनी सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्यांच्या मते कामगार वर्गाला त्यांचे जे काही ध्येय आहे आणि गरजांची जाणीव जी आहे ती नसते. आणि म्हणूनच त्यांना स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारी श्रेष्ठ जनांकडून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. कारण अर्थात आपण असं एक्सपेक्टेड नाही करू शकत की प्रत्येकालाच त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क माहिती असतील. आणि नेक्स्ट आहे की वन डिमेन्शनल मॅन ऑर इरोस अँड सिव्हिलायझेशन या पुस्तकामधून मार्क्यूस यांनी सकारात्मक स्वातंत्र्याबद्दलची त्यांची मते मांडलेली आहेत. ते एक जर्मन अमेरिकन तत्वज्ञ होते आणि ते म्हणतात की विज्ञान आणि तंत्रज्ञान यामुळे लोकांचे राहणीमान सुधारतं. पण त्याच्यामुळे विषमता कमी झाली का? तर नाही. अजूनही आपण इतकं पाहतो की आपलं तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे. पण तरीही आपल्या समाजामध्ये अजूनही अनेक अ, घटकांवर निगडीत विषमता आपल्याला बघायला मिळते. आणि त्यामुळे समाजाच्या सांस्कृतिक विकासामध्ये अडथळा निर्माण होतो. मार्क्यूस यांच्या मते अमेरिकन समाजातील व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वत्व हरवलं आहे. म्हणजेच काय, की त्यांना तिथे जितकं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे किंवा इतर भागामध्ये आहे, तेवढं स्वातंत्र्य अमेरिकेमध्ये नाहीये. कुठल्या प्रकारचं व्यक्ती स्वातंत्र्य नाहीये. सकारात्मक स्वातंत्र्याबद्दल युक्तिवाद करताना ते असं म्हणतात, की मनुष्य सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे आहे. जो मोकळ्या आकाशामध्ये झेप घेण्याची क्षमता हरवून बसला आहे आणि त्याला निखळ स्वातंत्र्याचा अनुभव नसल्यामुळे तो क्रांतीचा विचार देखील करू शकत नाही. म्हणजेच काय, तुम्ही इमॅजिन करा की एक सोन्याचा पिंजरा आहे. म्हणजे पिंजरा भलेही सोन्याचा असला तरी पण पिंजरा हा पिंजराच आहे. म्हणजे तो पिंजरा किंवा ते सोनं आपल्या स्वातंत्र्याच्या इक्वल नाहीये. ठीक आहे. पण त्याला पहिल्यापासूनच पिंजऱ्यामध्ये ठेवलं गेलंय मनुष्याला. त्याच्यामुळे त्याला माहितीच नाही की स्वातंत्र्य काय असतं. त्याची किंमतच त्याला माहिती नाहीये. म्हणजे त्याला इतकं उडता येत असून किंवा त्याच्या पंखामध्ये इतकं बळ असूनही त्याला उडायचं असतं हेच माहिती नाहीये, किंवा त्याला माहितीच नाही की आपल्याकडे उडण्याची क्षमता आहे, किंवा त्याला हेच माहिती नाही की आपण स्वातंत्र्य मिळवून घेऊ शकतो. आणि त्याला फक्त पारतंत्र्यामध्ये ठेवलं गेलं आणि तो म्हणतो की हेच आपलं लाईफ आहे किंवा हेच आपलं जीवन आहे. आणि तो आपली झेप घेण्याची किंवा स्वातंत्र्य मिळवून घेण्याची जी काही क्षमता आहे तर तो ते हरवून बसलाय. आणि अर्थात तो त्याचा विचारच करत नाहीये स्वातंत्र्याचा. त्याच्यामुळे तो जो काही निखळ आनंद मिळतो स्वातंत्र्यामुळे, तर तो पण त्याला माहिती नाहीये आणि त्याच्यामुळे तो क्रांतीचा, लढण्याचा विचारच करू शकत नाहीये. सो सामूहिक जीवनामध्ये सामूहिक नियंत्रण आवश्यक असतं. हे सकारात्मक स्वातंत्र्याचे तत्व आहे असं त्यांनी मांडलं. आणि म्हणूनच त्यांनी राज्य संस्थेच्या हस्तक्षेपाला मान्यता दिली. म्हणजेच काय, की प्रदूषणमुक्त वातावरण कायम राखण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक हितासाठी प्रयत्न करावा. आणि मग त्यासाठी बळाचा वापर करावा लागला तरी तो समूहाच्या हितासाठी उचित असतो. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा राज्य समाजासाठी काहीतरी करतंय आणि जर समाज ते फॉलो करत नाहीये, तर त्यासाठी शिक्षा म्हणून राज्य, जसं की आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की प्रोटेस्ट होतात. आणि जर ते प्रोटेस्ट एका काय म्हणूया आपण, शांतीच्या पलीकडे गेले किंवा ते प्रोटेस्ट जर समाजामधल्या शांतीला भंग करत असतील, तर कधी-कधी सरकारला लाठीचार्ज वगैरे करण्याचा निर्णय पण घ्यावा लागतो. सो त्याचा संबंध तुम्ही या ठिकाणी पण जॉइन करू शकता, की म्हणजे कधी-कधी सरकारला ती गोष्ट किंवा ते जर समाजामध्ये काही अशांती पसरवत असेल, तर ते परत मिळवण्यासाठी किंवा शांती राखण्यासाठी बळाचा पण उपयोग करावा लागतो. स्वातंत्र्याबाबतची भारतीय संकल्पना. सो ते आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, की स्वातंत्र्याबाबतची भारतीय संकल्पना काय होती किंवा भारतीयांचे विचार काय होते. आता आपण बाहेरचे म्हणजे भारताबाहेरील विचारवंतांचे विचार काय होते ते आपण सगळं जाणून घेतलं. स्वातंत्र्य म्हणजे काय वगैरे वगैरे सगळं कळलं. पण भारतामध्ये ऍक्च्युली काय विचार होते स्वातंत्र्याच्या मागे ते आता आपण जाणून घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्यामध्ये कोणताही डाऊट नाहीये. जर असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, सो दॅट मी तो डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.